चॅनल टिप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे माहेरमध्ये तिसरा दिवस। काल ब्लॉग आला नाही कारण अपलोड होतच नाही म्हणून मग मी टाकलाच नाही। तर तेच आज म्हटलं चला ब्लॉग शूट करू। तर आज मस्त उडदाचे पापड करते माझे रुपालताईचे। तर आता सुरू करणारच आम्ही आणि बाकीचे केले ते मी तुम्हाला दाखवते। पलंगावर वाळत केलेले आहे, फॅन लावलेला आहे। तर तेच आणि आज संध्याकाळचा बघू काय प्लॅन आहे वगैरे ते कळेलच तुम्हाला। तर मस्त पापड करताना वगैरे तुम्हाला दाखवेलच तसं। तर मी 3 किलोची करते आणि रुपालताई 2 किलोची पापड करणार आहे। तर म्हटलं चला टाईम पण जाईल आणि करून घेऊ आणि ऊन पण भरपूर आहे ना, मग नुसतं टाईमपास होत नाही वगैरे, मग म्हटलं चला पापड करू। तर चला आता सुरुवात करू। तर इथे असे पापड वाळत केलेले आहे, बघू शकता। इथे असे उडदाचे आणि तसे गट्टे असे करून ठेवलेले आहे आणि या ठिकाणी पण पापड बघू शकता केलेले आहे उडदाचे। आणि इथे कियारा आणि अनिश आहे, हो ना, इकडे बघ अनिश। दोघांची चालली पकडा पकडी। हाय करा, हाय हाय। चला आता पापड करायचे। तर आता पापड करणारच सुरुवात। आता इथे बघू शकते इथे पापड झालेले आहेत आणि अजून करणं चालूच करणार, आता स्टार्ट करणार। आणि हे काल केलेले होते तर ते चला बोलते नंतर। तर इथे आम्ही पापड तयार करायला घेतले आहे आणि इथे मम्मी पीठ कुटून घेते कारण ती कुटल्याशिवाय असं मऊ होत नाही। आणि असं पाटा आहे आणि पाट्यावर मम्मी असं पीठ कुटून घेते। तर अर्धे पापड झाले, आता हे रुपालताईचे पापड करणं चालू आहे। आणि छान वाटतं असं सगळे एकत्र बसून मस्त पापड करताय, गप्पा होता आणि माहेरी आली की गप्पाच होता भरपूर आमच्या। तर इथे बघू शकता रुपालताई, मी आणि गुड्डी पण करते पापड सगळं। मम्मी पीठ कुटून देते, लाट्या पाडून देते आणि इथे असे वाळत केलेले आहे पापड। बाकीचे आम्ही बेडवर टाकतो, हवेत असे वाळून जातात ना। तर इथे अनिशचं चालले खेळणं, तो काही करू देत नव्हता रुपालताईला पापड। तर असं पीठ कुटून घ्यावं लागतं आणि ह्यावेळेस आम्ही अशा रामबंधूच्या पुड्याच घेतलेल्या आहे पिठाच्या। तर खूप छान पीठ असतं ते। तर तेच आणि आता इथे बघू शकता गुड्डी पण बसली आहे पापड करण्यासाठी आणि इथे लाट्या पाडलेल्या आहे आणि तेच आणि मजा येते पापड करायला सगळ्यांची, म्हणजे सगळे असले की छान वाटतं। तर इथे बघू शकता असे पापड मस्त चालले करणं आमचं आणि गप्पा पण होता मस्त, थम्सअप वगैरे किंवा स्लाईस वगैरे दुपारचे घेणं होतं। आणि तेच आता इथे मम्मी मस्त लाट्या पाडते आणि मशीनमधले पापड असे चांगले नाही लागत म्हणून मग आम्ही नेहमी मम्मीकडे गेलो तर सगळे असतो ना, मग सगळे असलो की सगळं पापड वगैरे करून घेतो उडदाचे वगैरे आणि तेच आणि गप्पा बिप्पा मारत। वन किंवा गडावर इकडे येत असाल किंवा सापुताऱ्याकडे जात असाल तर तिथे ओझरखेड धरणावर फिश भेटतात। तर तिथेच जायचा प्लॅन आहे आमचा आणि आता मस्त पापड वगैरे केले की टेन्शन नाही, आता मस्त रेडी व्हायचं आणि जायचं। तर तेच आता संध्याकाळी तुम्हाला दिसेलच आम्ही जाऊ तेव्हा। आणि तिथे सनसेट पण खूप छान असतो आणि
खूप छान जेवण पण मिळतं, म्हणजे चिकन हांडी, पोळी मिळते, भाकरी मिळते, भात मिळतो वगैरे, असं सगळं जेवण मिळतं सगळं. आणि तेच मस्त प्लॅन आहे आमचा. तर म्हणून मग हळूहळू चाललं आहे आमचं पापड करणं, कारण आम्हाला संध्याकाळी काही स्वयंपाक करायचं नाही वगैरे. आणि तेच रुपालताई बोलली की चला आता जाऊ आपण आता संध्याकाळी. तर इथे आता पापड करणं चालूच आहे. आणि रुपालताईचे 2 किलोचे पापड होते आणि माझे 3 किलोचे पापड होते, म्हणून 2 दिवसात आम्ही संपवले 5 किलोचे पापड असे. तर सगळे एकत्र असलो की पटापट होऊन जातात. तर तेच आता चल. तर आज मस्त पापड करून झालेले आहे आणि खूप कंटाळा आला. तर रुपालताईचे पण पापड होते, माझे पण पापड होते. मग रुपालताई बोलली की आपण जाऊ ओझरखेड धरणात फिश खाण्यासाठी. तर तुम्हाला माहिती असेल ओझरखेड धरण वणी जरगडावर तुम्ही जात असणार तर खूप फेमस आहे ओझरखेड धरणातले तिथले फिश. तिथे असे हॉटेल्स आहे छोटे छोटे ढाबा टाईप असे. तर इतके छान फिश, इतके क्रिस्पी असे मिळतात तिथे. तर तिथेच जायचं आहे. आणि इथे आम्ही मस्त रेडी झालो आहे, सगळे रेडी झाले आहे. इथे गुड्डी रेडी झालेली आहे मस्त. आणि इथे सगळे यांना पण रेडी केली की याला विहान अर्णव आणि रुपालताई पण मस्त रेडी झाले आहे, तुम्हाला दाखवेलच नंतर. आणि तिथे मस्त सनसेट पण होतो वगैरे, तर ते सुद्धा दाखवेल ओझरखेड धरण वगैरे, फोटो वगैरे क्लिक करू. आणि मग चला आता थोड्या वेळाने आम्ही निघूच आणि नंतर बोलतेच तुमच्याशी. चला. तर इथे गाडी पण पुसली आहे लकीने आणि विहान केला आणि अर्णव चालली त्यांची मस्ती. आणि खूप छान वातावरण आहे बघू शकता. आणि आमच्या माहेरचं छोटंसं बाल्कनी गार्डन पण बघू शकता तुम्ही. तर खूप छान छान झाडं लावलेली आहे. ते उद्या देईलच मी पूर्ण, म्हणजे क्लिक दाखवेलच, पण बाल्कनी गार्डन तुम्हाला पूर्ण काय कोणते झाडं लावलेले आहे ते सुद्धा दाखवेल. तर इथे मस्त बघू शकता. आणि इथे आमचं नेम प्लेट पप्पांचं. तर अशी झाडं दिलेली आहे. याच्यातले बरेचसे झाडं मीच दिलेले आहेत आपल्या इथून, आपल्या टेरेस गार्डनमधून. तर स्नेक प्लांट बघू शकतो किती मस्त आहे. तर आम्ही थोड्या वेळाने निघूच आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे रुपालताई पण मस्त रेडी झालेली बघू शकता एकदम. आज ती म्हणे की चला जाऊ ओझरखेडला मस्त फिश खाण्यासाठी. तर आम्ही मस्त अशी सेम लाईट कलरची टॉप घातलेली आहे. तर अशी मस्त पॅन्ट. आणि हा आमचा अनिश, तो पण मस्त असा रेडी झालेला आहे बघू शकता. तर इथे लकी रेडी झालेला आहे. आता आम्ही निघूच थोड्या वेळाने आणि तुम्हाला दाखवेल तिथला व्ह्यू. इतका छान सनसेट पण असतो तिथे ओझरखेड धरणाजवळ. आणि फिश तर फेमसच आहे तिथले, तुम्हाला माहितीच असेल ओझरखेड धरणातले फिश. तर चला आता तिथे गेले, आता निघताना तुम्हाला दाखवेलच व्ह्यू पूर्ण जाताना. आणि थोड्या वेळाने निघूच आता. तर आता आम्ही सगळे निघालेलो आहे आता. आणि मस्त सनसेट पण झालेला आहे टाईम. चला चप्पल. तर इथे आम्ही निघालो आहे मस्त फिश खाण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी, चिकन हांडी वगैरे. तर इथे आमची पप्पांची कार काढलेली आहे आणि सनसेट पण इतका छान झालेला आहे आणि चंद्र पण छान झालं. तर आता आम्ही सगळे एकत्र याच्यात बसणार सगळे. तर चला आता पाण्याच्या बॉटल्स वगैरे सोबत घेऊन घेतलाय, विहान वगैरे सगळे आमच्या मांडीवर बसले, कारण एवढं पुरणार नाही पण आम्ही बसलो बरोबर गाडीमध्ये. आणि आता आम्ही निघूच. आणि सनसेट होऊनच गेला, नाही तर तुम्हाला दाखवायचा होता. इतका छान दिसतो ओझरखेड धरणावरचा सनसेट. तर इथे लकी आणि गुड्डी बसतील आणि मागे मी, मम्मी, रुपालताई, पप्पा आणि हे अर्णवन ते आमच्या मांडीवर बसले सगळे. तर इथे आता आम्ही सगळे बसून घेतोय आणि गुड्डी आणि लकी पुढे बसलेले एक सीटवर. तर असं मस्त एकत्र जाणं खूप छान मजा येते एकदम. आणि तेच तर आता आम्ही एकत्र असं बसलेलो आहे, सगळे तुम्हाला दिसत असतील. तर इथे बघू शकता सगळे असे बसलेलो आहे आणि मजा येते असं एकत्र जाण्यासाठी वगैरे. छान वाटतं, सगळे एकत्र जातोय. आणि खूप दिवसांनी मी माहेरी आली आणि मस्त जातोय आम्ही. तर आता आम्ही मस्त निघालेलो आहे आणि एवढे बसले आहे गाडी.
तर आता आम्ही इथे आलेलो आहे ओझरखेड धरणाच्या इथे. तर हे असे हॉटेल त्याला पण घेऊ ना. आणि गाडी इथे पार्क करता आहे तर इथे तसे हॉटेल्स आहे. तर एक हॉटेल आहे तिथे छान फिश असं नेहमी येतो, तिथेच आम्ही येतो. तर चला दाखवते तुम्हाला. तर आलेलं आहे आणि इथे कियारा इकडे बघ. आवडलं कसं होतं खातं इथं फिश आणि खूप छान लागते, क्रिस्पी मस्त. नको तिकडे त्याला काढून दिलं ना. इथे आता जेवण करणार आहे. प्लेट्स असे दिलेले आहे. मस्त जेवते, चिकन खाते. कियारा आवडलं तुला चिकन? असं कसं छान आहे. इलानी बाय बाय का. आणि इथे विहान तर इथे अशी चिकन हंडी आलेली आहे. ह्या पद्धतीने दिलेल ना बाबा वाढून घे. नाही ना इथे राईस असा आलेला आहे आणि इथे अनिश राईस इथे भाकरी पण आहे. भाकरी आलेली आहे मस्त. चिकन हंडी आहे. नाही माल नाही वाढ. तर इथे मी माझ्यासाठी वाढते. तर बघू शकता अशी थिक चिकन हंडी होती आणि इतके पीस होते त्याच्यामध्ये. बघू शकता इथे सगळ्यांना वाढून आणि फुल चिकन हंडी घेतलेली, पोळ्या घेतलेल्या, भाकरी घेतलेली बाजरीची आणि इथे तेच आता मस्त एन्जॉय करतो आम्ही. आणि तुम्ही पण या जेवण्यासाठी. आता आम्ही मस्त एन्जॉय करतो जेवण आणि खूप छान वाटतंय असं एकत्र जेवायला बसलेलो आहे आम्ही. आणि खूप दिवसांनी 3 वर्षांनी मी अक्षरशः गेली माझ्या माहेरी आणि असं आम्ही एकत्र भेटलो, मस्त जेवलो. कारण मला विहानच्या स्कूलमुळे मला काही जमायचंच नाही जाण्यासाठी. कियारा झालेली तेव्हा गेलेली एकदा मम्मीकडे. नाही तर असं येणं जाणं तर होतंच, पण असं 3 वर्षांनी मी राहिली तिथे मम्मीकडे. एवढे 4-5 दिवस राहते वगैरे. नाही तर येणं जाणं तर होतं नेहमी, जाताना मम्मीला भेटून वगैरे जाणं होतं. पण खूप छान वाटलं आणि एकत्र मस्त असं आम्ही एकत्र सगळे असलो की सगळे जेवायला बसतो आणि छान वाटतं. कधीतरी बाहेर प्लॅन करतो. ओझरखेड धरण छान आहे आणि तिथे छान मासे पण मिळतात आणि जेवण पण छान असतं. तर ते
अनिश आमचा नुसार रडतोय. हो ना आणि तिकडे बघ हाय कर असं. आणि हाय कर. हाय हाय असं कर. अनिशने पण मस्त खाल्लं. फिश खाल्ला आज, चिकन खाल्लं. हो ना. आणि ते गुड्डी गुड्डीला आवडलं का? गुड्डी तर माहिती असते. आपण एकदा आलो होतो ना, आता दुसऱ्यांदा आलो सेकंड टाईम आलो आम्ही सगळं एकत्र. येतो आम्ही पण असं ज्यांना पण फिश आवडत असते त्यांनी तर नक्कीच भेट द्यायची. छान फिश मिळतात. ओझरखेड आता माहितीच असेल, बऱ्याच लोकांना माहिती असेल. नाशिककडे राहणारे किंवा मग कळवण नाशिक राहणारे त्यांना सगळ्यांना माहिती असेल फिश फ्राय इथे छान मिळतात. ओझरखेड धरणाच्या तिथे आसपासच आहे एकदम. आणि तेच जर आलेच तर नक्की व्हिजिट करा, खूप छान आहे. तर आता थोड्या वेळाने निघूच आम्ही आणि गाडी तिथे पार्क केलेली आहे. तर एवढे लोक येतात तिथे पार्क केलं या साईड. अर्णव तुला आवडलं चिकन? हां इथे बिना जेवतोय, लकी जेवतोय, त्यांचं चाललं हळूहळू जेवण. तर आता आम्ही निघालोय, जेवलो मस्त. आता गाडीत बसलो आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तुम्हाला जर ब्लॉग हा आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गाडीत बसतो. काळजी घ्या. बाय.